करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीचे आदेश सध्या देण्यात आले आहेत। तमिळनाडूमध्ये करूरमध्ये सिने अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झालेली होती, ज्यामध्ये 41 लोकांचा मृत्यू झाला होता। सीबीआय तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांची समिती प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचं सध्या समजते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतोय तमिळनाडूमधील चेंगराचेंगरी प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। अगदीच या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आता सर्वोच्च न्यायालयाने याची चांगलीच दखल घेतलेली आहे आणि न्यायालयाने या प्रकरणामध्ये हा पूर्ण तपास जो आहे आता सीबीआयकडे सोपवलेला आहे आणि न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। सीबीआयला हे प्रकरण देण्यासाठी आपण जर पाहिलं तर विरोध करताना आपल्याला पाहिलं तर विजय यांच्या पक्षाच्या वतीनं चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये साधारण 40हून अधिक लोकांचे मृत्यू झाला होता। मद्रास कोर्टाने देखील या संदर्भामध्ये 3 ऑक्टोबरला विजयला चांगलंच झापलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही घटनास्थळीवरती मदत करण्याऐवजी तुम्ही त्या ठिकाणून पळ काढला। 27 सप्टेंबरला या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली ती 41 लोकांचा मृत्यू झाला होता। या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर लोकांचा झालेला या सगळ्या प्रकरणातून काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।